अनुष्का फुगं लावायच्यात. बारक्या पोरीचा वाढदिवस आहे, तुला कळतं का नाही ज्ञानेश्वरी? हा, मला माहिती असतं तर चटणी नाही तर काहीतरी मी आणलं नसतं. ह्याला कडेला फुगं लावा, चारी कोपऱ्यावर चार फुगं लावा, चिटकावा त्याला फुगं. बारकी पोरगी आली मित्रांनो, वाढदिवस आहे. आणि माझ्या एवढा टिपूर आहे ना मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, एवढा मोठा टिपूर आहे. नाही वाढदिवस साजरा करावा होता तिकडून दादा म्हणून माझ्या बायकोचा, मी नाही तर. आणि दरवर्षी सालाबाद प्रमाणे वहिनीचा मला वाढदिवस साजरा करायलाच लागतो. आणि नाही करावं तर कसं होतं माहिती का? आणि विषय काय आहे मामा, सगळ्या माणसांना धरलं पाहिजे. सगळे आपलीच आहेत व शेवटी कसं किती वहिनीने भाऊजीला नसाने केलं तरी भाऊजी अजिबात सुद्धा वहिनीला परक समजत नाही. जाऊ द्या मरून द्या, आईसारखी माझी वहिनी म्हणून. वहिनी ही माझी आईसारखी आहे. आणि मग आणि वहिनीला जीव का लावतो. वहिनीने मला एवढी मोठी बहीण दिली, मोठी 50 किलोची. हा विषय काय आहे, असू द्या, केला पाहिजे हो. बारक्या पोरांचा पण वाढदिवस साजरा केला पाहिजे. आणि कसं असतं, हे दिवस पुन्हा नसतात. किती केलं तरी लाडाची वहिनी आमची, हाकाची वहिनी आणि एकुलती एक वहिनी. आणि वहिनी नाही हो, बाकीच्यांचं काय घेणं देणं. बाकीच्या लय असतात म्हणजे मला 5 आहे द्या. हा, तसं नाही हो, आमची लक्ष्मी वहिनी म्हणजे खरोखर. नाही हा, पण ती काय म्हणली की बाकीच्या लय असतात का, तेव्हा मला 5 आहे द्या. 5 आहेत. हा, तुम्हाला वहिनी 5 आहेत. कसं आम्हाला. हा, तर इकडे जेवण चाललंय. कसं आम्ही केक आणायला गेलतो आणि प्रसादचं ॲडमिशन घ्यायचं होतं डी फार्मसीला, त्याचं ॲडमिशन घेऊन आलो, उशीर झाला. आणि इकडे पोरी अरे नाटवा केला का. हा, चारी कोपऱ्यावर चार मस्तपैकी लावा. आणि आई कुठे गेली ज्ञानेश्वरी आजी? बरं ये लवकर, आजील म्हणावे. चला तर आपण सगळीजण मस्तपैकी आमचं सजवायचं चाललंय, मामांचं आणि आमचं मस्तपैकी. होय मामा? हां, डेकोरेशन. कसं काय झालं, त्या दिवशी आमच्या चिवडीचा वाढदिवस करायचा होता पण राहिला. पण जाऊ द्या म्हणलं, त्या बारकीचा नाही केला पण ह्या दुसऱ्या बारकीचा करावं. असून द्या. बरं झालं नाही बाया, वयाचा वाढदिवस करणं गरजेचं आहे. आता तुम्ही दोघी पण मिळून कापा. हा, मस्त मस्त चाललाय. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, छानपैकी व्हिडिओ येणार आहे. चला, आमची आई आली, मम्मी आली आमची. काय म्हणते आई? काय नाही आली की आता काय करू, माझं पाठां दुखत होतं म्हणलं तुम्ही. पण तसं असतं का ग, तुला ठेवून वाढदिवस साजरा केल्यावर माझ्या तोंडात हाणत्यान की सगळं. आई कुठे गेली म्हणत्यान, आई कुठे गेली. आय तर पाहिजे ग, सून सासू पाहिजे. सुनाचा वाढदिवस आहे. हा, वाटतं का नाही तुला तुझ्या सुनाचा वाढदिवस असावा चांगला? काय करायचं, आणला का नाही केक गाडी? मी दरवर्षी नेते नेमाने आणतोय का? हा, एक दिवस हा. तुम्ही मित्रांनो गेल्या 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघा, मी केक आणलेलं नाही. गेल्या वर्षी बरोबर, पण मी पण आणलेला. हा, पण दरवर्षी नियम म्हणजे सालाबाद प्रमाणे माझं कसं असतं, आणलं पण लगेच कशाला होतं, काडीपेटी आणून पेटव. काय खरं नाही. आधी आणि वाजायचंय मम्मीला तुमच्या कभी. म्हणजे म्या केकला एक तर 700 रुपये घालवायचं. मामा 700 रुपये घालवायचं आणि वर रेशमा वहिनी म्हणतात काय ती वाजवायचं नाही काय नाही. असं कसं वर रेशमा वहिनी बारक्या पोरांसारखं ती पदूर बिदूर घेऊन बसा, ती तसलं मला जमणार नाही.
हा माझ्या आईने आपण नव्हता कधी साजरा केला तेव्हा मला हा माहिती हा ती एक तर मी एक तर कोणाचा वाढदिवस साजरा करत नाही करतोय तर नीट करायचा हा नाही तर नाही केलेला ती परवडला हा इथं उजेड लावा की ठेळत इकडं लावा की. भलंच नाही ती टूप गेली आता आत पाहिजेत मग आतले ठेळत उजेड. राहून दे की पण काय एवढं त्याच्यात वहिनी चकाचक दिसली असती की हा. तो वासमीने घेतला का ना पोरं दादा. अगं चल की. अगं चल की उशीर झालाय बायला केक खावली बरं असू दे की आता असं दे की बाया उरक की लवकर फुगायला. असं द्या सगळी आपलीच आहे आई पण माझीच आहे वहिनी आमचीच आहे ज्ञानेश्वरी आमचीच आहे रवी दादा आमचाच आहे आमचा दादा कुठे गेला अण्णा काय करतो तिकडं बस इथं मम्मी पशी येऊन चल जा मम्मी पशी जाऊन बस जा 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 मग तू ना तू हा बस तिथं बसायची वाहन. गवळायचं कोण? बाबा त्यात सगळे असू द्या अशी कशी सगळी जण अशी छान वाटतात आशा. म्हणजे तुला काय काम सांगावून तो फाटीशन केलं असं झालंच नाही का ग एवढा कपटीपणा करते बहिणीच्या बाबतीत हा उरक लवकर आहे बापूला का नाही बोलवलं बापूला म्हणलं तर म्हणलं बापू जेवायला बसलेत म्हणलं मला जेवून द्या आधी. मग जेवलो या की म्हणा पण केक तरी खायला की खाते तिकडे जाताना घेऊन जाऊ बसावलं याला दारं लावून येईन. जेवाय बसलं त्याला भूक लागली बाजारावर एक तर आले वना करून. बरं ठीक आहे मित्रांनो बोलावलेलं पण ते आलं नाही तर जाऊन द्या आपण तरी काय करायचं मी उलट म्हणलं हे तिघांना तुम्ही जावा आणि यायचं उरकून. तसं नसतं काय सगळी दिसली पाहिजे कोणाला घेत म्हणले असते लगे आईन बापूला बोलावलं नाही दादा तुला कळतच ना आधीच तर म्हणतात आईला एक फोन पोरासोरांचं जास्त मोठ्या माणसाचं नसतं. अगं पण त्यांना कुठं कळतं काय त्यांना सांगितलेलं हा लगे म्हणतात दादा तुला नसा नेवानी करतो अण्णा तू उठल्या बरंच वर आलं. मग त्याचं वजन थोडं आहे का दादा फोन घेऊन येतो कोणाला फोन बिन आला तिकडे तर तांदूळ डोक्यात आत्या वा सुनला वा ग लाडाची ग सुनबाई गंगूबाई सुनबाई हा लाडाची सुनबाई लाडाची कोणची ते लाडाची वय. हा तीच लाडाची आहे हा हा तुला एकच लाडाची सून आहे हा, तर मग तिला अरे साखर खाऊनच मारता का केक तर खाऊन दे बाईला होय गं. फोटो काढायचा होय. चला हा बघा चिवळा व्हायचा फटकारा. आहे तो आलं का मग काय बरं झालं ठीक पाच जणी झाले 1 2 3 4 5 अयो घरातच 5 जणी झाले असू दे नाही काय फोटो काढायची गरज खुश का शिवनी बहिणीचा वाढदिवस साजरा करायचा आहे बहिणीचा साजरा करायचा आहे लवकर केक घेऊन या म्हणून तर बहिणीला असं. हां तर असू द्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमची फॅमिली आहे व्यवस्थित आहे जिथली तिथं आहे आता हे पेट वाजते का अण्णाला वळून दे की दम. राहून दे चिवीच्या बड्डेला सगळं चल दादा इथं बस सगळेजण मिळून बरा. सगळी यार काय तुमचं चाललंय का कुठं नेवा का नाही हा गौशिनी ना चिवी एक दिवस उशिरा जलमली असती तर गेलं दोघीचा वाढदिवस संगच आला असता हा चला बरं काय म्हणायचं रेशमा वहिनी म्हणायचं कुणी मम्मी म्हणा नका बरं कुणी ज्याला जे म्हणायचं त्याने जे म्हणा बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बायो हॅपी बर्थडे टू यू वाव छान पैकी
चारा ना हे उली 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 बाई, ही उधार की. उली 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 चारा हे सगळे इकडे बघा मस्त पैकी हा हा, हा, केक सारताना बाकी हा, हा, हा. चला बारक्या पुरीचा वाढदिवस मित्रांनो बारक्या पुरीचा वाढदिवस साजरा झाला हा, 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 हा. चला धमकी पांढरं राहती. बरं द्या सगळ्यांना चला तिकडे बापूला द्या तिकडे लोंढे मामाला घरी द्या दिदी आली धमकी काल नव्हती तू धमकी मी नव्हती. चला असा तऱ्हेने छानपैकी रेश्मा वहिनीचा वाढदिवस साजरा झाला आणि छान असं वाटलं आहे का नाही आय मस्त काय म्हणते अश्विनी आणखी हे दे. निवांत दीदीला दे घरी मग हा? त्यांच्या मम्मीला तर चला तर बाय मित्रांनो चला तुम्हाला सगळ्यांना म्हणलो तसं रेश्मा वहिनीचा छोटासा मस्तपैकी एक स्वीट असा छान असा वाढदिवस साजरा केला आणि कसा झाला नक्की सांगा कमेंट करा आणि बाय सगळ्यांना आणि ज्या रेश्मा वहिनीला शुभेच्छा सगळीजण वाढदिवसाच्या बाय 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 रेश्मा वहिनी बाय 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 अश्विनी बाय काय झालं तुमचं